भारत हा जगात सगळ्यात श्रीमंत देश आहे. या देशातील मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी भारत हा महासत्ता होऊ शकतो. परंतु मजेची गोष्ट ही आहे की या देशातील लोकांना आपण गुलाम आहोत हेच कळत नाही. शेतकरी देवाला दोष देत आत्महत्या करतो, कारण त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण आहे हेच त्याला कळत नाही. या देशातील गरीब जनतेला कळत नाही की तुमच्या गरिबीला कोण जबाबदार आहे. इथल्या तरुणाला कळत नाही की आमच्या बेरोजगार असण्याला कोण जबाबदार आहे. भयान वास्तव. इथल्या तरुणाला गुलामी कळू नये म्हणून क्रिकेट, चित्रपट, देव, धर्म, मंदिरे यांची अफूची गोळी दिली जात असते. तो यामध्येच गुंग झालेला असतो. तसेच पायी, वारी, सण, उत्सव यांच्या नांदी लावले जाते. मग ताण, टेन्शन आले की दारूची दुकान जवळ असते. तो जीवन बर्बाद. मग स्वतःला दोष देतो. इथल्या स्त्रियांना आपण गुलाम आहोत हेच कळू नये म्हणून भांडणे लावणाऱ्या मालिका, तसेच उपास तापास, व्रत वैकल्य यामध्ये त्या गुंग असतात. मग त्या आणि त्यांचे कुटुंब, त्यांना मग कोण सण होत नाही. सासू सासरे, नातेवाईक. इथला नोकरी असणारे पुरुष असतात, काही स्त्रिया असतात. ते घाण्याला लावलेल्या बैलासारखे राब राब राबत असतात. बँकेने दिलेले हप्ते फेडण्यासाठी त्यालाच कळत नसते तो काय करतो. कारण पगार जरी 1 लाख असला तरी 80,000 रुपये फक्त हप्ते फेडण्यासाठी घालवत असतो. एका बँकेचे कर्ज फेडले की मग बायको म्हणते दुसरे मोठे घर बांधूया, कर्ज काढायला सांगते. काम एवढे असते की तो डोके वर काढू शकत नाही. ज्येष्ठ नागरिक नोकरी करून शेवटी कुणीही त्याचे ऐकत नाही. आश्रमाची वाट बघत असतो. आणि जे लोक जागरूक आहेत त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, अनेक NGO मार्फत वेगवेगळ्या पक्षांद्वारे गुंतवून ठेवले जाते. मग बदल कसा होणार, कोण करणार. आता बाकी आहेत त्यांनी विचार करावा. केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते का. नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते का. अन केस नारळ विकून होतो व्यापार. सोनं चांदी अर्पण करून कुठे काही मिळते. सोने चांदीच्या दागिन्याचा होतो लिलाव. काय उपयोग सांग मानवा अशा या दान धर्माचा. कधी शेतकऱ्याला बियाणं दान देऊन बघ. कधी निराधार कन्येचा विवाह लावून बघ. कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन बघ. कधी एखाद्या उपाशाला घास भरवून बघ. कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघा. कधी एखाद्या शाळेचा जीर्णोद्धार करून बघा. कधी एखाद्या आश्रमातील निराधारावर प्रेम करून बघा. एकदा दान धर्माच्या व्याख्या बदलून तर बघा. जेव्हा मंदिरात आणि मस्जिदमध्ये जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल. पुस्तकानं माणसाचं मस्तक सशक्त होत असतं. सशक्त झालेलं मस्तक कुणाचं हस्तक होत नसतं आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसतं. शाळेचे छत गडके आणि मंदिराचे छत मात्र सोन्याचे. शाळेला 2 रुपये देताना 10 वेळा चौकशा करणारा पालक मंदिराला 2,000 रुपये देताना अजिबात चौकशी करत नाही. आपला भारत नक्की महासत्ता होणार. पायात घालायची चप्पल AC मध्ये विकायला ठेवतात आणि भाजीपाला फुटपाथवर. म्हणे आमचा देश कृषीप्रधान आणि आत्महत्या करतो शेतकरी. शेकडो मैल चालतो वारकरी आणि विठोबाचं पहिलं दर्शन घेतो इथला सत्ताधारी. अशानं बदल होईल काय.
जेव्हा सुज्ञ नागरिक आणि शहाणे सरकार एकत्र येतील तेव्हाच भारत जगात आर्थिक महासत्ता बनेल.